सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी बोलत आहेत की आमच्या एवढ्या जागा येतील, आम्ही इतक्या जागेने निवडून येऊ, एवढ्या ठिकाणी आम्ही निवडून येऊन आमच्या 90% 95% जागा निवडून येतील. त्यावेळेला ह्यांच्या बुडाला अगोदरच आग लागली आहे की यांना कसं काय कळतंय यांच्या 95 जागा निवडून येणार आहेत. अरे त्यांनी कामं केली आहेत, त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत आमदारकीच्या निवडणुकीला, त्यामुळे ते त्या बेसवर त्या आधारावर म्हणतायत तुमच्या बुडाला का आग लागतीये. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानगे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवड आणि बाजार बसचा बाजार चालू झाला. तर जो काय बाजार यांनी चालू केलेला आहे त्या बाजाराचा काही परिणाम होणार आहे. परंतु हे सरकार आल्यानंतर मात्र खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि तुम्ही बघत असाल काँग्रेसच्या काळातमध्ये गडचिरोली म्हटलं तरी पोलिसांच्याही अंगाला काठी यायची की तिकडे जर बदली झाली तर काय होईल. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर ती लोक जिवंत राहतील की नाही किंवा जिवंत परत त्यांच्या घरी येतील की नाही ही शाश्वती त्यांना सुद्धा नव्हती. परंतु जेव्हापासनं भाजप सरकार आहे तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा शांतता पसरलेली आहे. कुठेही बॉम्बस्फोट होत नाही, कुठेही आतंकवाद्यांनी त्यांचे जे हल्ले घडवून आणत होते ते हल्ले बंद झालेले आहेत. आत्ता काल परवा आपण बघितलंय की गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारलेली आहे देवेंद्र साहेबांच्या उपस्थितीमध्ये. तर अशा खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडल्यानंतरही घडणार आहेत. कारण तुम्ही लोक का बरं अस्वस्थ झालात, तुमचं काम नाही आहे. आणि म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी जे काय केलं आहे ना, विरोधी पक्षाच्या दावणीला जाऊन म्हणजे अगदी हिंदुत्ववादी हिंदुत्व विरोधी लोकांच्या दावणीला जाऊन तुम्ही स्वतःला बांधून घेतले. त्यामुळे आता तुम्ही कितीही आकांत टाहू केला तरी फरक पडणार नाही. आणि नक्कीच महायुती सरकार हे पुन्हा एकदा सत्तेमध्ये येईल आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका सर्व जागांवर त्यांचा झेंडा फडकेल याची शाश्वती आहे. त्याच्यामुळं कितीही असे बिळातनं बाहेर आलेत ना आणि आगपाखड केली ना तरी फरक पडणार नाही. हे तेवढंच खरं. चोले दादा माझं आहे ना स्पष्ट मत लाईव्ह चॅनलला माझा नंबर आहे, तिथनं नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण माझ्या ह्याला कॉल लागत नाही. अनसेव्ह नंबर, माझ्याकडे जर सेव्ह नंबर नसेल तर मला कॉल येत नाही तुमचा. मी सेटिंग केलेली आहे तशी. त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करू शकता आणि मी नक्की उत्तर देईल. ते मला तुम्ही नक्की टाका की ताई मी तुम्हाला यूट्यूबला बोललो होतो आणि तुम्ही मला सांगितलं होतं. तर स्पष्ट मत लाईव्हला माझा नंबर आहे. जय शिवराय किरण दादा, मस्त आहे सरपंच साहेब, मस्त आहे. कोण आहे ताई? जय मल्हार, जय महाराष्ट्र ताई. मी तुम्हाला खूप कमेंट्स करतो पण तुम्ही मला रिप्लाय देत नाहीत. हिस्ट्रीवाले बाबा, मला दिसली ना कमेंट की मी नक्की देते बघा रिप्लाय. साडी छान आहे. भीमकन्या ताई साडी छान, थँक्यू सो मच. मी मुंबईला, तुम्ही पण एक आहे बघा भुलेश्वरमध्ये, भुलेश्वरमध्ये आहे ना मल साडीचं त्याचं आहे दुकान पांजरापोळमध्ये. खूप छान साड्या असतात त्याच्याकडे. तर मी भुलेश्वरवरून आणलेली आहे ही साडी आणि यस मलाही फार आवडते त्याच्याकडनं. मी जेवढं आणि खूप म्हणजे अगदी पुण्यामध्ये जर घेतले ना तर ह्याची किंमत जी असेल ना ती तिथं अर्ध्या किंमतीत भेटणार आहे पुण्यात. मला यूट्यूब चॅनल खोलायचं आहे पण माहिती नाही. अच्छा, काय अवघड नाही आहे आता यूट्यूबलाच यूट्यूब चॅनल कसं खोलायचं त्याची माहिती मिळते. त्याच्यामुळं तुम्ही तिथे बघून तुमचं यूट्यूब चॅनल खोलू शकता यूट्यूबला. हिस्ट्री बारे बाबा ताई तुम्ही खूप वाघिणीसारखं चढार काळी मारता अन्यायावर. थँक्यू सो मच. मी नाही टेन्शन घेते हो, फक्त मला जेवण जात नव्हतं त्याच्यामुळं फार माझी भयंकर अवस्था झाली होती. पण आत्ता व्यवस्थित आहे. आणि म्हणजे खूप जणांनी मला विचारलं होतं की आम्हालाही त्या औषधाचं नाव सांगा, तर ते म्हणून मग मी ते दाखवलं होतं लोकांना. आणि खरं सांगते पोटात पोटभर जेवण असलं ना की सगळं सुस्त माणसाला.
म्हणजे असं कामही चांगलं होतं आणि आनंदी फ्रेश राहतं माणूस आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. पण पोटात जर म्हणजे ते नाही का आपण एक म्हणायचो मी खाऊन पिऊन सुखी आहे, त्या म्हणीचा अर्थ मला आत्ता कळतोय की मी खाऊन पिऊन सुखी, म्हणजे पोटात पोटभर असलं ना की माणूस व्यवस्थित असतं आणि अगदी सगळं काही सर्व त्याचे इंद्रिय काम करतात म्हणायला हरकत नाही. परंतु ज्या वेळेला पोटात नसतं ना त्यावेळेला त्याला काही सुचत नाही, काही कळत नाही असं म्हणायला हरकत नाही ना. अगदी तशीच अवस्था माझी झाली होती, पण आता सर्व काही व्यवस्थित आहे. मी अशी झुरून झुरून मरावी, मला मी आजारी पडावी, मला कुठले तरी रोग व्हावे असे खूप लोकांनी मदत केली त्याच्यासाठी. नवरा नाही काय ते मंगळसूत्र घालणं मला फार आवडतं. नवरा नाही म्हणजे काय आहे माझा नवरा, आणि तो असो वा नसो, मी स्त्री आहे आणि स्त्री ही सौभाग्यवतीच असते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या, आणि मी मानते मला, त्यामुळं मला फार आवडतं. माझ्याकडं फार छान छान मंगळसूत्रांचं कलेक्शन असतं आहे आणि मला खूप आवडतात ते. मला आहे ना म्हणजे अगदी आईच्या घरी होते ना तेव्हापासून माझ्या नाकाला आहे ना ते छिद्र केलं ना की तिथं असं मोठं हे यायचं बघा त्याच्यावर, आणि मला फार त्रास व्हायचा त्याचा. ते लग्नाच्या अगोदर माझ्या 15 दिवस अगोदर मी टोचलं होतं नाक माझं, कसं तरी ते लग्नात घालतात असं म्हणतात ना, मग ते लग्नात घातलं होतं आणि त्याच्यानंतर परत काढून टाकलं 8 दिवसांनी. ते अद्यापही नाही, माझ्या नाकाचं छिद्रही हे झालेलं आहे, बंद झालेलं आहे. तर ते नाही मला आवडत आणि ते माझ्या डोळ्यांना दिसतं सारखं, मला त्रास होतो माहीत नाही का. मी असं कधीतरी खोटं घालून बघते तर ते असं सारखं माझ्या डोळ्यांना ते दिसतं आणि मला त्रास होतो याचा. मला खूप जण म्हणतात पण ताई तुम्ही बीड लोकसभा लढवा. अरे बापरे. माझ्या गावाकडचे शिक्षक आहेत बघा एक, ते पण मला 2-4 दिवसापासून फोन करतायत की ताई तुम्ही पंचायत समितीला उभं राहा किंवा जिल्हा परिषदेला उभं राहा, आणि मी शिक्षक आहे ताई, तुम्हाला निवडून आणून देण्याचं काम माझं आहे. खूप फोर्स करतायत, खूप फोन करतायत. म्हणजे मी तर आता 2 दिवस झाले त्यांचे फोनही उचलले नाही. खरंच मला माफ करा दादा. मी नक्की राजकारणात जाणार आहे, मला जायचं आहे, मला आवड आहे त्याची, कारण मला समाजाची सेवा करायची आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला जर काही बदल घडवायचे असतील, समाजाला काही मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला त्या यंत्रणेसोबत जोडावं लागेल, म्हणजे मलाही त्या यंत्रणेचा भाग व्हावं लागेल आणि त्याच्यासाठी मला राजकारणात यावंच लागणार आहे. परंतु आत्ता माझ्यावर जी जबाबदारी आहे माझ्या लेकीची, तर अगदीच गुड न्यूज म्हणजे या जबाबदारीतनं मी पार पडले नाही की पुढच्या पंचवार्षिकला मी मोकळी, नो प्रॉब्लेम. पण आत्ता तरी नाही, आणि त्या दादांचा फार फोर्स आहे की तुम्ही या गावी आणि तुम्ही फक्त फॉर्म भरा, बाकी आम्ही बघतोय. लाईव्ह आहे, गप्पाही केल्या छान, आणि येणाऱ्या राजकारणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला सांगितलं. सो चला, गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. उद्या पुन्हा नवीन विषय तुमच्या समोर येणार असतो. परंतु तुमची संगीता ताई वानखेडे.